नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, धोंड्याचा महिना, अधिक मास धोंड्याचा महिना चालू झालेला आहे. तर धोंड्याच्या महिन्यामध्ये जे धोंडे तयार केले जातात, त्याची आपण आज रेसिपी बघत आहोत. तर चला तर आपण धोंडे कसे बनवायचे ते बघूया. तर पहिल्यांदा हे असं पीठ मळून घेतलेलं जाते. हे पीठ आहे मैद्याचं. हे असं व्यवस्थित मळून ठेवलेलं आहे आणि त्याचे लाद्या लाटून घेतात असे. हे असं लाटून घेतल्यानंतर याला धोंड्याच्या साच्यामध्ये टाकून त्याचा व्यवस्थित आणि छान प्रकारे असा धोंडा तयार केला जातो. तर बघा आता हा धोंड्याचा साचा आहे. त्याला थोडंसं खालच्या साईडने तेल लावून घ्यायचं असते, कारण तो चिटकत नाही. तेल लावल्यामुळे चिटकत नाही. आणि त्याच्यावर आपण हे लाटलेलं छोटी चपाती टाकूया आणि त्याला वरतून थोडंसं पाणी लावायचं असते, कारण ते आपल्या साईडने व्यवस्थित चिकटल्या जाते. आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपण बाकूर टाकून घेतलेले आहे. हे बघा, हे असं बाकूर टाकून घेतल्यानंतर जे साईडने निघालेलं आहे पीठ, ते आपण काढून घेऊया. हे असं काढून घेतल्यानंतर तर बघा, हा धोंडा खूप छान प्रकारे तयार झालेला आहे. आपला धोंडा हा बघा, एकदम छान प्रकारे आणि गोल एकदम व्यवस्थित आपल्याला जसा पाहिजे तसा धोंडा तयार झालेला आहे. तर रात्री खूप उशिरापर्यंत आमच्या वहिनीबाई धोंडे तयार करत बसल्या होत्या. तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. मी व्हिडिओ शूट केलेला आहे. मी धोंडे जेवणासाठी माहेरी गेले होते. तर धोंडे बनवतानाचा हा व्हिडिओ मी आवर्जून घेतलेला आहे. तर हा बघा, धोंडे तयार झालेले आहेत आपले खूप सारे. असे व्यवस्थितपणे धोंडे तयार करून बायलिकीला बांधायचा मान असतो, त्यातील धोंड्याचा मान असतो. हे बघा, हे असे धोंडे तयार झालेले आहेत आपले. खूप सारे धोंडे तयार केलेले होते. बघा, बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे धोंडे. हे आपले धोंडे तयार झालेले आहेत. आता एकदम छान प्रकारे धोंडे तयार झाले होते आणि आता याला बांधायची प्रक्रिया चालू होती. तुम्हाला मी थोडंसं तोडून दाखवते. किती छान प्रकारे बनलेले आहेत हे धोंडे. एकदम छान आणि कुरकुरीत, व्यवस्थित, मऊ आणि खमंग असे छान प्रकारे धोंडे तयार झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा धोंडे कसे झाले ते. एकदम छान प्रकारे धोंडे तयार झालेले आहेत. मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना अधिक मास आणि धोंड्याच्या महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. ते आमच्या छोट्या बहिणीबाई बांधत आहेत. थँक यू. बाय बाय.